नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कधी तुमच्या आयुष्यामध्ये असे झाले आहे का की आधी स्वामींचे संकेत मिळायचे, पण अचानक आता सगळे काही शांत झालेले आहे. आधी स्वामी आपल्या प्रत्येक प्रश्नाला संकेत देत होते, पण अचानक आता ते थांबलेले आहेत. जणू काही स्वामी मौन झालेले आहेत. अशा वेळेला मनामध्ये शंका येते की स्वामी माझ्यावर रागावले आहेत का? माझी भक्ती अपुरी आहे का? माझ्याकडून काही चुकले का? खरे तर संकेत थांबणे म्हणजे शिक्षा नसते, तर शिकवण असते. हे संकेत थांबणे म्हणजे आपल्या श्रद्धेची, संयमाची आणि आध्यात्मिक प्रगतीची परीक्षाच असते. स्वामींचे मौन म्हणजे गुप्त धडाच असतो. स्वामी आपल्या भक्तांसाठी सर्व काळ उपस्थित असतात. ते संकटांवर मार्गदर्शन करतात, संकटे टाळण्यासाठी चेतावणी देतात आणि योग्य मार्गावर चालण्यासाठी सूक्ष्म संकेत देतात. पण काही वेळेला आपल्याला कोणताच मार्ग दिसत नाही आणि असे वाटू लागते की स्वामींचे संकेत थांबलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामी अचानक संकेत देणे का थांबवतात. स्वामी आपल्याला संकेत का देतात? संकटे किंवा अडचणींमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी, चुकीच्या निर्णयापासून आपल्याला वाचवण्यासाठी, चेतावणी देण्यासाठी. जेव्हा आपण योग्य मार्गावर असतो तेव्हा आपला उत्साह वाढवण्यासाठी, आध्यात्मिक शिकवणीसाठी म्हणजेच आपल्या मनाची परीक्षा घेऊन आपल्याला संयम आणि शांती शिकवण्यासाठी स्वामी आपल्याला संकेत देत असतात. हे संकेत नेहमी थेट नसतात, तर ते अनेक वेळेला एखादे चिन्ह, स्वप्ने, अचानक विचार एखाद्या व्यक्तींमार्फत येतात. हे लक्षात घेतल्याशिवाय आपण त्यांना ओळखू शकत नाही. स्वामी कधीकधी संकेत देणे का थांबवतात? संकेत हा आपल्या भक्तीच्या स्तरावर, मनाच्या स्थितीवर आणि कर्मांच्या योग्यतेवर अवलंबून असतो. संकेत देणे बंद होण्याची काही प्रमुख कारणे आता सविस्तर पाहूया. भक्ताचा विश्वास कमकुवत असणे. महाराजांचे संकेत थांबण्यामागचे एक मोठे कारण म्हणजे आपला विश्वास कमकुवत होणे. जेव्हा आपण संकटात सापडतो तेव्हा आपले मन लगेच डगमगू लागते. स्वामी खरंच मदत करतील का, अशी शंका निर्माण होते. श्रद्धा डगमगली की मन स्थिर राहत नाही आणि संकेत समजण्याची क्षमताही हरवते. स्वामी संकेत देतच असतात, पण कमकुवत विश्वासामुळे आपण ते ओळखू शकत नाही. म्हणूनच स्वामी भक्ताला मौन देऊन शिकवतात की खरी भक्ती म्हणजे अढळ श्रद्धा. संकटे कितीही मोठी असली आणि विश्वास जर ठाम असेल तर संकेत परत दिसायला लागतात. आपण जर सतत शंका करत असू, दुसऱ्यांच्या मतावर जास्त अवलंबून असू किंवा संकटामध्ये लगेच घाबरून जात असू तर संकेत येणे कमी होते. विश्वास नसेल तर संकेत असाही येत नाही किंवा अस्पष्ट दिसतो. म्हणूनच महाराज आपल्याला शिकवतात की प्रथम मनावर विश्वास ठेवणे आणि श्रद्धा टिकवणे आवश्यक आहे. आपली मानसिक तयारी नसणे. स्वामींचे संकेत मिळवण्यासाठी आपले मन शांत, स्थिर आणि सज्ज असणे गरजेचे असते. पण जेव्हा आपले मन अस्थिर, तणावाने भरलेले किंवा अधीर असते तेव्हा संकेत थांबतात. अशा स्थितीमध्ये आपण स्पष्ट संदेश समजू शकत नाही, कारण आपले मन सतत गोंधळलेले असते. स्वामी संकेत थांबवतात जेणेकरून आपण स्वतःला आतून तयार करू, संयम शिकू आणि आपले मन स्थिर ठेवू, शांतपणे श्रद्धा टिकू. अशी मानसिक तयारी झाली की संकेत पुन्हा दिसायला लागतात. महाराज संकेत देण्यापूर्वी पाहतात की आपण मनाने तयार आहे की नाही. जसे की एखादी समस्या समजून घेण्याची क्षमता नसेल, त्वरित निर्णय घेण्याची तयारी नसेल तर स्वामी संकेत थांबवतात. स्वामींचे उद्दिष्ट एकच असते की आपण स्वतःचे मन प्रथम स्थिर आणि संयमी बनवावे, म्हणजे आपण संकेत समजून घेण्यासाठी सक्षम होऊ. आपली आध्यात्मिक शिस्त कमी असणे. स्वामींचे संकेत हे फक्त श्रद्धेवर नाही तर आध्यात्मिक शिस्तीवरही अवलंबून असतात. जेव्हा आपण नियमित नामजप, ध्यान, प्रार्थना किंवा सेवेमध्ये ढिलाई करतो तेव्हा संकेत थांबतात. कारण आध्यात्मिक साधना ही मन शुद्ध ठेवते आणि सूक्ष्म संकेत ओळखण्याची क्षमता वाढवते. आपली जर सेवेतली शिस्त कमी झाली तर मन विचलित होते आणि स्वामींचे मार्गदर्शन जरी होत असले तरी ते जाणवत नाही. म्हणूनच संकेत थांबणे ही शिक्षा नसून भक्ताला आठवण असते की साधना नियमित ठेवावी, श्रद्धा टिकवावी, म्हणजेच मार्ग पुन्हा स्पष्ट होईल. जेव्हा आपण नियमित सेवा करत नाही किंवा भक्ती मनाने नसते तेव्हा संकेत येणे थांबते. हे एक प्रकारचे प्रेरक शिस्तीचे साधन असते, ज्यामुळे आपण आपली श्रद्धा आणि नियमितपणा वाढवतो. स्वामींचे संकेत हे आपल्या कर्मफळांशी आणि नियतीशी घट्ट जोडलेले असतात. स्वामी नेहमी योग्य वेळेवरच संकेत देतात. काही वेळेला आपली इच्छा खरी असली तरी आपल्या योग्य कर्मांचा कालावधी आलेला नसतो. हे मौन आपल्याला संयम शिकवते आणि योग्य क्षणाची वाट पाहायला लावते. जेव्हा आपल्या कर्माचा काळ येतो तेव्हा स्वामींचे संकेत हे अगदी स्पष्ट आणि प्रभावीपणे दिसतात
आणि आपली कामे सहज मार्गी लागतात. जीवनातील काही अडचणी किंवा संकटे पूर्ण होण्याआधी संकेत देणे उपयुक्त नसते. संकेताचे वेळेवर पालन केल्याशिवाय परिणाम योग्य होत नाही. जीवनातले काही प्रसंग हे टाळता येत नाही, कारण ते आपल्या कर्मांचे परिणाम असतात. अशा वेळेला स्वामी संकेत थांबवतात, कारण आपण ते अनुभव पूर्ण करणे आवश्यक असते. संकेत दिले तरी त्याचा उपयोग होणार नाही, आपण परिपक्व होणार नाही. त्यामुळे स्वामी मौनातून शिकवतात की आपले आधी कर्म पार पाडावे, संयम ठेवावा. योग्य वेळ आल्यावर संकेत पुन्हा सुरू होतात आणि मार्ग स्पष्ट दिसू लागतो. स्वामी कधीकधी संकेत थांबवतात, जेणेकरून आपण स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेऊ. आपण जर फक्त संकेतांवर अवलंबून राहिलो तर आपण स्वावलंबी होणार नाही. म्हणूनच स्वामी कधीकधी जाणून बुजून संकेत थांबवतात, जेणेकरून भक्त स्वतः विचार करेल, निर्णय घेईल आणि अनुभवातून शिकेल. हा स्वावलंबनाचा धडा असतो. संकटातही आपण मन स्थिर ठेवून प्रयत्न केले की आपला आत्मविश्वास वाढतो, आणि जेव्हा आपण स्वतःच्या बुद्धीने चालायला शिकतो तेव्हा स्वामी पुन्हा संकेत देतात. अशा मौनातूनच खरी आध्यात्मिक प्रगती घडते. भक्तामध्ये संकेत ओळखण्याची क्षमता नसणे. काही वेळेला स्वामींचे संकेत थांबलेले दिसतात, पण प्रत्यक्षात ते असतात, पण भक्ताला ते ओळखता येत नाही. स्वामींचे संकेत नेहमी सूक्ष्म रूपामध्ये असतात. स्वप्नामध्ये, मनातील विचारांमध्ये, अचानक भेटणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून किंवा अनपेक्षित घटनांमधून हे संकेत मिळतात. पण जर आपले मन सतत व्यग्र, अस्थिर किंवा बाह्य गोष्टींमध्ये गुंतलेले असेल तर आपल्याला हे संकेत ओळखता येत नाहीत. अशा वेळेला वाटते की स्वामींनी संकेत देणे थांबवले आहे, पण प्रत्यक्षात ते सुरूच असतात. मुख्य समस्या ही आपल्या आकलनशक्तीमध्ये असते. म्हणूनच आपण आपले मन शांत ठेवणे, नियमित नामजप करणे, सेवा उपासना करणे आणि अंतर्मुख होणे गरजेचे आहे. आपले मन शुद्ध झाले की स्वामींचे संकेत स्पष्ट दिसतात आणि मार्ग स्वतःहून उघडतो. आपण आपले मन एकाग्र ठेवले नाही तर संकेत स्पष्ट दिसत नाहीत. संकेत थांबण्याचे परिणाम काय होतात? संकेत थांबणे म्हणजे भक्तावर स्वामींचा राग आहे असे नाही. हे भक्ताला शिकवण्याचा, तयार करण्याचा आणि आध्यात्मिकदृष्ट्या मजबूत करण्याचा मार्ग असतो. स्वामींचे संकेत थांबले की आपल्याला सुरुवातीला रिकामेपणा जाणवतो. मनामध्ये प्रश्न, अस्वस्थता आणि भीती निर्माण होते. पण याच अवस्थेमध्ये आपल्याला संयम, आत्मपरीक्षण आणि श्रद्धेची खरी ताकद मिळते. संकेत थांबणे म्हणजे आपण स्वतः निर्णय घेण्याचा आणि अनुभवातून शिकण्याचा काळ असतो. यातून आपल्यामध्ये धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. थोडक्यात काय तर संकेत थांबण्याचे परिणाम जरी नकारात्मक वाटले तरी ते आपल्या आंतरिक बळकटीसाठीच असतात. स्वामींच्या मौनाच्या या टप्प्यानंतर स्वामींचे मार्गदर्शन अधिक स्पष्ट आणि शक्तिशाली स्वरूपामध्ये प्रकट होते. स्वामींचे संकेत थांबणे म्हणजे आपल्यासाठी आवाहन आहे, शिक्षा नाही. हे आपल्याला शिकवण्यासाठी, आपली मानसिक आणि आध्यात्मिक तयारी तपासण्यासाठी केले जाते. जो भक्त मनाचा संयम ठेवतो, श्रद्धा टिकवतो आणि नियमित स्वामींची सेवा उपासना करतो, त्याला पुन्हा स्वामींचे संकेत मिळतात आणि जीवनातील अडचणी सुलभ होतात. महाराजांचे संकेत हे संकट, श्रद्धा, कर्म आणि मानसिक तयारी या घटकांवर अवलंबून असतात. म्हणूनच आपण संयम, श्रद्धा आणि नियमित सेवा उपासना कायम ठेवावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी काही वेळेला संकेत देणे का थांबवतात. संकेत थांबणे ही एक सकारात्मक प्रक्रिया आहे, ज्यामुळे आपण स्वावलंबी, सक्षम आणि स्थिर मनाचे बनतो. योग्य वेळ येताच स्वामींचे मार्गदर्शन पुन्हा अनुभवास येते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.